Hello dear students, I am Rutuja Vaikal. Welcome all to my YouTube channel. Previously CBSE 11th-12th ह्या दोन्ही स्टँडर्डचे मी व्हिडिओ अपलोड करत आहे, पण त्यासोबत आजपासून महाराष्ट्र स्टेट बोर्ड अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस ऑफ 2020 सब्जेक्ट इज द बायोलॉजी या विषयाचे व्हिडिओ मी आजपासून अपलोड करणार आहे. जर तुम्ही या चॅनलला न्यू असाल किंवा पहिल्यांदा पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवीन सिलेबस नुसार सगळे चॅप्टर्स वेगळे आहेत, कंटेंटही थोडाफार इकडे तिकडे मीन्स वेगळा आहे. स्टार्ट विथ द चॅप्टर नंबर फर्स्ट, रिप्रोडक्शन इन द लोअर अँड द हायर प्लांट्स. So let's start now. First with the introduction. Of course आपण reproduction in the lower and the higher plants याबद्दल शिकणार. आपल्याला एक कन्सेप्ट माहिती पाहिजे जी तुम्ही स्टँडर्ड 11 पर्यंत काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील की रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे, त्यांचे टाइप्स कुठले कुठले आहेत, किंवा त्या टाइप्स मध्ये पहिला जो टाइप आहे रिप्रोडक्शन मोड ऑफ रिप्रोडक्शन त्यामध्ये काय होतं, सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे त्यामध्ये काय होतं. रिप्रोडक्शन ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे. तर का आहे, जे तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये लिव्हिंग हा जो तुम्हाला चॅप्टर होता त्यामध्ये तुम्ही ऑलरेडी काही कन्सेप्ट शिकलेला आहात. सो फर्स्ट ऑफ रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ द यंग वन लाईक द पॅरेंट्स. म्हणजेच रिप्रोडक्शन ही अशी कन्सेप्ट आहे ज्यामध्ये एका नवीन सजीवाला जन्म मिळतो जे त्यांच्या पॅरेंट्सला सिमिलर असतात. इट इज ओव्हरऑल रिप्रोडक्शन, not a specific sexual or the asexual reproduction. It is the general definition of the reproduction. Or we can say like the reproduction is an essential process as it leads to the continuation of the species as well as to maintain the continuity of the life. Now you will ask that what is the continuity of life? Of course जर स्पेसिसचं जनरेशन पुढे चालत राहिलं तरच कंटिन्युटी ऑफ लाईफ पॉसिबल आहे, अँड दॅट इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ द रिप्रोडक्शन. That's why reproduction is a unique characteristic of the living organism. हे अबायोटिक फॅक्टर मध्ये किंवा नॉन लिव्हिंग थिंग मध्ये तुम्ही असं कधी ऐकलं का की रिप्रोडक्शन झालेला आहे? In the abiotic factor I am talking about. Of course not. So reproduction is the unique character of the living organism. Either it is plant or either it is animal. So this reproduction mainly divided into the two categories. First is the asexual reproduction and second is the sexual reproduction. In this chapter we will study both reproduction types, first and the second one. Okay, so let's start with the asexual reproduction. काय आहे asexual reproduction? In the asexual reproduction there is a no fusion of a gametes or the no gamete cells are present or the no cells are present. ओनली एकच पॅरेंट रिक्वायर असतो असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आणि कुठलेही गॅमेट रिक्वायर नसतात किंवा गॅमेट फॉर्मेशन होत नाही. दॅट इज द फर्स्ट टाइप ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड इट इज द प्रोसेस रिझल्टिंग इन द प्रोडक्शन ऑफ genetically identical progeny from a single organism and inherit the genes of the parent. Asexual reproduction हे plants मध्ये होत असतं. Either it is vegetative one or the asexual one. मग काय होतं asexual reproduction मध्ये? Asexual reproduction मध्ये एकच parent involved असतो and
that result in the production of the genetically identical progeny from a single organism and inherits the gene of the parent. म्हणजे त्याच्यामध्ये तेच जीन्स येणार जे पॅरेंट मध्ये इन्व्हॉल्व असतात आणि फक्त सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व असतो. आणि हे जे काही जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी प्रोड्यूस होतात असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शनने, त्यांना आपण म्हणतो क्लोन्स. Okay, you can see here this term clone is only for the asexual mode of reproduction. आणि ही फक्त प्लांट साठीच यूज करतात. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे काही तुम्हाला प्रोजेनी मिळणार आहे किंवा यंगर वन ला पॅरेंट्स बर्थ देणार त्याला तुम्ही क्लोन्स नाही म्हणू शकत, कारण त्याच्यात व्हॅरिएशन्स असतात. सो क्लोन means morphologically and genetically identical individuals are called clones. And organisms choose to reproduce asexually by the different mode of or the different ways. कुठले कुठले आहेत ते आपण इथे पाहणार. You can see here with the different diagrams which is also in your textbook. ही जे काही डायग्राम आहेत ते तुमच्या टेक्स्ट बुक मधले घेतलेले आहेत. सो विच आर द डिफरंट मोड और द वेज ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन? फर्स्ट इज द फ्रॅगमेंटेशन, बडिंग, स्पोर फॉर्मेशन, and other methods of the asexual reproduction is the binary fission. Okay, so such type of mode of the reproduction is there. We will start from the first, fragmentation. Fragmentation होतंय म्हणजे काय होतंय? In this, multicellular organisms can break into the fragments due to one or the other reason. Okay, काय होणार? Fragments पडत जाणार, fragmentation, which is the mode of the asexual reproduction. In that, multicellular organisms are involved. Now, is there need to tell what is the multicellular organism and what is the unicellular organism? Unicellular organism means made of the single cell, whereas the multicellular organism means which is made of the multiple cells. So, in the fragmentation, the multicellular organism can break into the fragments due to one or the other reasons, like the Spirogyra. Spirogyra मध्ये continuity of life maintain ज्या पद्धतीने केले जाते, that is the fragmentation. What happened in the Spirogyra? That break into the fragments due to the many reasons, and these fragments grow into the new individuals. That is the first mode of the asexual reproduction, is the fragmentation. Next one is the budding. You can see here in the picture what is the budding. एक आहे जी मदर सेल आहे, मदर सेल पासून बर्ड्स तयार होत आहेत, आणि हे आहेत डॉटर सेल्स जे तुम्हाला इथे 3 दिसत आहेत. करेक्ट? सो नाउ वी विल सी हियर that what is the budding. It is the most common method of the asexual reproduction in the unicellular yeast. करेक्ट? बडिंग कुठे होतं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये, त्यातही ईस्ट मध्ये. इट इज जस्ट द एक्झाम्पल. So it takes place during the favorable conditions by producing one or more outgrowths or the buds, and these buds on the separation develop into the new individual. इथे एक्झाम्पल ईस्टचा दिलेला आहे की ज्यात बडिंग येते. यापेक्षाही सिंपल जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्हाला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये जे काही पोटॅटोवर बर्ड्स येतात, such type of example in the yeast, in the budding
ऑफ ईस्ट. इथे एक मदर सेल आहे, करेक्ट. जेव्हा फेवरेबल कंडिशन म्हणजे एन्व्हायरमेंट सुटेबल कंडिशन मध्ये असेल तेव्हाच फक्त ह्यांचं बडिंग पॉसिबल आहे किंवा यांचं न्यू स्पेसिस जनरेशन होण्याचे काही सुटेबल कंडिशन जेव्हा एन्व्हायरमेंट मध्ये अवेलेबल असतील तेव्हाच यांचं बडिंग होणार. What happened in the budding then? By producing one or more outgrowths, and that outgrowths means your birds. And later on, these birds get separate and develop into the new individual. That is the second mode of the asexual reproduction. Third one is the spore formation. What is the spore? If you see the diagram, this is the example of the Chlamydomonas. ही एक सेल आहे. Suppose consider that is the cell. या सेल मध्ये और पॅरेंट सेल आहे ही. या पॅरेंट सेल मध्ये 4 तुम्हाला झू स्पोरॅन्जियम दिसतात, करेक्ट. आणि मग या स्पोरॅन्जियम पासून मेनी या पॅरेंट सेल मध्ये मेनी स्पोरॅन्जियम, झू स्पोरॅन्जियम प्रेझेंट आहेत. याच्यामध्ये काही 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व नाहीये, फक्त एकच पॅरेंट सेल आहे. बडिंग मध्ये सुद्धा एकच पॅरेंट सेल आहे और फ्रॅगमेंटेशन मध्ये सुद्धा एकच जी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे तीच ब्रेक होणार आहे इन द मेनी फ्रॅगमेंट्स. सो in the spore formation, that asexual reproduction occurs by flagellated motile zoospore which can grow independently into the new individual. You can see here in the picture. एकच parent cell आहे, त्याच्यामध्ये individual multiple zoospore तयार झालेले आहेत. And later on they will act as a separate individual. This one, this one, this one, this one also. That is another mode of the asexual reproduction. If you see this three mode of the asexual reproduction, प्रत्येकाचं काम एकच आहे, प्रत्येकाचा मोड एकच आहे asexual reproduction, पण त्यांचे conditions वेगळ्या वेगळ्या आहेत. Fragmentation is different, budding is different, spore formation is different. And in last, the other methods of the asexual reproduction that include the binary fission. Now, 9th standard पासून तुम्ही हे शिकत आलेला आहात की बायनरी फ्युजन कुणामध्ये होतं. Of course, in the amoeba, paramecium, conidia, that formation in the penicillium and the gemmules, that gemmules formation in the sponges. Correct. So these are all the mode of the asexual reproduction in the plants. Next topic is the vegetative reproduction, or it is also called as the vegetative propagation. Vegetative propagation, or we can say the capacity to produce the vegetative propagation, like the root पासून vegetative propagation होणार, leaf पासून vegetative propagation होऊ शकतं. If we talk about the root बद्दल बोलायचं झालं तर sweet potato is there, asparagus is there. leaf पासून जर vegetative propagation होत असेल तर त्याचं एक्झाम्पल आहे ब्रायोफायलम. स्टेम पासूनही व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन शक्य आहे, लाईक द रायझोम. ट्यूबर्स means potato. I already given you example of this potato or the tubers in the budding. Bulbs is there, like the onion. Correct. So this vegetative propagation means plants reproduce asexually through their vegetative parts. In short,
काय होणार आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ऑर द प्रोपोगेशन मध्ये? Plants reproduce asexually through their vegetative parts, hence the new plants is formed, which is again genetically identical to their parents. So there are also the few methods which would not occur naturally in the plants, like the agriculture and the horticulture vegetative reproduction, in order to multiply fresh stocks of the plants. Or we can say it is the artificial methods which is used to propagate the desired varieties according to the human requirements. मग असे artificial methods कुठले कुठले आहे? Cutting is there, grafting is there. So we will start from the cutting. What do in the cutting? In the cutting, the small piece of any vegetative part of the plant having one or more buds is used for propagation. Okay, stem cutting is there. Example, roads, or leaf cutting is there. Like the or the root cutting is there, which you do in the blackberry. पण कटिंग मध्ये काय करणार? एक स्मॉल पीस किंवा कुठलाही व्हेजिटेटिव्ह पार्ट जो तुम्ही प्लांटचा घेऊ शकता, either it is leaf, but there is a one condition that त्यावर एक किंवा त्यापेक्षा जास्त बर्ड्स प्रेझेंट असले पाहिजे, and that is used for the propagation. Stem cutting is there, leaf cutting is there, root cutting is there. These are all the parts of the plant. Understood? This is the cutting. Second one is the grafting. Now you can see here in the picture that that figure shows the grafting in the rows. काय केलं आहे grafting मध्ये? Here the parts of the two plants are joined in such a way that they grow as one plant. Correct? You can see here, इथे हा वेगळा प्लांट आहे आणि हा वेगळा प्लांट. याचा सेक्शन कट केला आणि यावरती दुसऱ्या प्लांटचा थोडासा पार्ट इथे ग्राफ्ट केला आहे. Correct? So in this method, part of the stem that containing more than one bud is joined onto a rooted plant that is called the stalk. You can see here, this is the stalk and this is the stem which contain one or more buds. And such type of process is called the grafting. Whereas budding is also called the bud grafting. Okay, एक bud जिथे तुम्ही यूज करणार असाल as a propagation, that is the bud grafting, in which only one bud is joined on the stalk. Example, apple is there, pear is there, rose is there. This is all the grafting. Correct? If you talk more about the grafting, you can see there are so many images present on the Google, or there are so many videos, short videos are available on the Google that shows the process of this grafting. The third method of the vegetative reproduction or the propagation is the tissue culture. What is the tissue culture now? Maybe this concept is new for you. So what happened in the tissue culture?
It is a method by which a small amount of plant tissue is carefully grown to give many plantlets. आता small amount of plant tissue म्हणजे कुठलं? Or it is also called a micropropagation method is also used nowadays. Okay, so tissue culture, grafting, cutting, these are the artificial methods which are used to propagate the desired varieties according to the human requirements. So, this is the asexual reproduction. We will recall here about studied about the ways of the asexual mode of reproduction. Also, we studied the ways of the vegetative reproduction, cutting, grafting, and the tissue culture. In second part, we will study about the sexual reproduction. Thank you.